ठीक आहे, पहा क्वेश्चन काय. A uniform wire of diameter d carries a current of 100 milliampere. ठीक आहे, एक युनिफॉर्म वायर आहे, ती करंट कॅरी करते किती 100 milliampere. When the mean drift velocity of electrons in the wire is v. दोन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन काय आहे, युनिफॉर्म वायर आहे ज्याचा डायमीटर d आहे. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन वाईज डायमीटर d आहे, वेलोसिटी v आहे, करंट किती आहे त्याच्यात 100 मिलीएम्पियर आहे. पुढे फॉर अ वायर ऑफ डायमीटर d/2. ठीक आहे, याचा डायमीटर किती आहे d/2. ठीक आहे, पुढे ऑफ सेम मटेरियल टू कॅरी अ करंट ऑफ 200 मिलीएम्पियर द मीन ड्रिफ्ट वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द वायर इज. म्हणजे आता इथे करंट जो आहे तो काय 200 मिलीएम्पियर आहे आणि इथली जी ड्रिफ्ट वेलोसिटी आहे, ड्रिफ्ट वेलोसिटी त्याला आपण सपोज v डॅश बोलूयात, तर ती v डॅश आपल्याला फाइंड करायची. मीन ड्रिफ्ट वेलोसिटी जी येणार आहे ती काय करायची आहे, फाइंड करायची. ठीक आहे, मग ड्रिफ्ट वेलोसिटीचा फॉर्म्युला किंवा त्याचा जो करंट आहे, तो करंटचा फॉर्म्युला काय v e n a बरोबर, v d ड्रिफ्ट वेलोसिटी बरोबर. काय फाइंड करायचंय, पहिलं ड्रिफ्ट वेलोसिटी फाइंड करायचं. मग ड्रिफ्ट वेलोसिटीचा फॉर्म्युला जो येतो तो काय येणार I/E/N/A हा फॉर्म्युला येतो. करेक्ट, I/E/N/A. आता रिलेशन कोणामधलं पाहिजे तुम्हाला, बाकीच्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहे. काय n कॉन्स्टंट आहे, e कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, तर रिलेशन काय लिहू शकतो आपण, vd इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I/A. करेक्ट आहे, v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I/A. काय डाऊट आहे याच्यात, नक्की कळालंय हे. ठीक आहे, तर याच्यातून याचा डायमीटर जर d आहे तर याचा रेडियस काय येईल d/2. करेक्ट, याचा रेडियस काय येणार d/2 आणि याचा रेडियस काय येईल d/4. ठीक आहे, रेडियस काय येणार याचा d/4, याचा काय येणार d/2. ठीक आहे, मग आता vd काढायचं आपल्याला. vd आणि v चं रिलेशन लिहू पहिलं. ठीक आहे, v डॅश अपॉन v काय येईल रेशो, बोला I डॅश म्हणूयात याला पण, I डॅश अपॉन I आणि इंटू A अपॉन A डॅश. करेक्ट का, इनवर्स प्रपोर्शन आलं पाहिजे याचं हे बरोबर आणि याचा रेशो हा बरोबर. हा, मग सांगा काय काय लिहू शकता, I डॅश काय 200, I काय 100, एरिया काय पाय r स्क्वेअर. ठीक आहे, इथे रेडियस काय फर्स्ट केस मध्ये d/2 स्क्वेअर पाय d/4 होल स्क्वेअर हा येणार आहे v डॅश अपॉन v. ठीक आहे, काय काय कॅन्सल आउट होते करा कॅन्सल आउट, 0 0 गेला. मग ह्या d स्क्वेअर मधला हा d स्क्वेअर जाणार आहे आणि पाय पण जाणार आहे. इथे काय राहतोय 1/2 चा होल स्क्वेअर. 1/2 चा होल स्क्वेअर म्हणजे काय, इथे 2 तर तसंच राहिल्या, इथला 2 आहे तसंच. ठीक आहे, 1/2 चा होल स्क्वेअर म्हणजे काय 1/4. ठीक आहे, आणि 1/4 चा होल स्क्वेअर म्हणजे काय 1/60. हे उलट होईल बरोबर. उलट झाल्यानंतर काय होईल बरं, काय लिहू शकता 2 × 16/4 किती आला 4 म्हणजे किती आला 8. मग रेशो काय मिळाला आपल्याला v डॅश अपॉन v इज इक्वल टू काय आलाय 8 म्हणजे v डॅश इज इक्वल टू काय आला 8v. ठीक आहे, समजलंय का, बरोबर आहे ना आन्सर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन काय बघा, इन अन इलेक्ट्रिकल सर्किट द व्होल्टेज इज मेजर्ड ॲज v इज इक्वल टू, कसा मेजर केलाय v इज इक्वल टू 200 ± 4 आणि करंट जो आहे तो काय 20 ± 0.2. काय विचारलंय, रेजिस्टन्स जो आहे रेजिस्टन्स विचारलेला आहे. ठीक आहे, v इज इक्वल टू IR फॉर्म्युला आहे बरोबर, मग R इज इक्वल टू काय येणार v अपॉन I. ठीक आहे, एरर्सची जर मेथड यूज केली, ठीक आहे, एरर्स नुसार डिव्हिजन असेल मल्टिप्लिकेशन असेल तर काय लिहू शकतो आपण डेल्टा R अपॉन R इज इक्वल टू काय होतो डेल्टा V अपॉन V प्लस डेल्टा I अपॉन I. डिव्हिजन असू दे मल्टिप्लिकेशन असू दे ऍडिशन साइनची मध्ये आली पाहिजे. ठीक आहे, मग डेल्टा V काय, डेल्टा V ची व्हॅल्यू 4 बरोबर 4 अपॉन 200 प्लस 0.2 अपॉन 20. ठीक आहे, हा जर पॉइंट शिफ्ट केला तर इथे 0 ऍड होतो बरोबर, म्हणजे बेस सेम झाला. ठीक आहे, 4 + 2 किती आला 6 आणि 6/200 हा काय रेशो आलाय डेल्टा R अपॉन R. यालाच काय लिहू शकतो आपण 3 3 जा हा कितीचा असतो 300 100 2 ने केला डिवाइड 3/100 म्हणजे डेल्टा R अपॉन R हा आलाय काय 3/100. ठीक आहे,
3/100 नाही पण 0.3 आहे, याला जर 0 पॉईंट लावला तर हा एक 0 जाणार. ठीक आहे, म्हणजे काय होतं तो 0.3/10 हा आलाय डेल्टा आर अपॉन आर. म्हणजे डेल्टा आर अपॉन आर ची जी व्हॅल्यू आलेली आहे आर प्लस मायनस डेल्टा आर जो आलेला आहे तो काय आलेला आहे 10 प्लस मायनस 0.3. पुढचा क्वेश्चन. अ युनिफॉर्म मेटल वायर ऑफ लेंथ एल येते या. ठीक आहे. A uniform metal wire of length L has 10 ohm resistance. Now this wire is stretched to a length 2L and then bent to form a perfect circle. फर्स्ट केस मध्ये काय घेतलंय, एक युनिफॉर्म वायर घेतली जिची लेंथ L आहे, नंतर तिला काय केली स्ट्रेच केली. स्ट्रेच केल्यानंतर तिची जी लेंथ झाली ती काय झाली 2L झाली. याला आपण सपोज L डॅश म्हणूया. ठीक आहे, आणि काय सांगितलंय की याचा रेडियस जो आहे तो किती आहे, रेडियस नाही सॉरी रेजिस्टन्स, याचा रेजिस्टन्स कितीचा आहे 10 ओहमचा आहे. When the wire is stretched to a length 2L and it is bent to form a perfect circle, the equivalent resistance across any arbitrary diameter, कुठलाही आर्बिटरी म्हणजे तुमच्या चॉईसने घ्या डायमीटर, तर त्याच्या रेजिस्टन्स त्याच्या अक्रॉस रेजिस्टन्स काय असेल. ठीक आहे, म्हणजे काय केलंय ही लेंथ घेतली आहे, याला स्ट्रेच केलं 2L लेंथ पर्यंत, त्याचा काय बनवला सर्कल बनवला. त्याचा सर्कल बनवल्यानंतर मग सपोज हे डायमीटर आहे तर ह्या डायमीटरच्या अक्रॉस काय आलाय रेजिस्टन्स, तो रेजिस्टन्स आपल्याला शोधायचा. ठीक आहे, हा जो डायमीटर आहे त्या डायमीटरच्या अक्रॉस जो रेजिस्टन्स येणार आहे तो आपल्याला शोधायचा. क्वेश्चन समजलाय, क्वेश्चन समजलाय का. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं लेंथ डायमीटर हे आलं तर रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला यूज करायचा. आणि कुठेतरी लिहिलेलं असेल सेम मटेरियल, लिहिलंय का नाही लिहिलं, बरं ठीक आहे सेम मटेरियल कन्सिडर करा आता. ठीक आहे, किती काय सांगितलंय मग आपल्याला ते समजलंय का तुम्हाला. ठीक आहे, तर रेजिस्टिव्हिटीचा जो फॉर्म्युला आहे का लक्षात, रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला किंवा चला R is directly proportional to length upon area. मग R is equal to येतो रो L upon A, म्हणजे रो is equal to येतो RA upon L. लोन ठेवा काय फॉर्म्युला आहे RA upon L. ठीक आहे, काय रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला RA upon L. तुम्हाला चेंजेस काय दिलेत ते पहा. फर्स्ट याच्यात लेंथ L होती, सेकंड याच्यात काय झाली 2L झाली. लेंथ जर तुम्ही इन्क्रीज करताय तो ऑब्विसली तुमचा जो रेडियस आहे तो काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, लेंथ जर 2 टाइम्स ने इन्क्रीज केला तर एरिया जो आहे तो किती टाइम्स ने डिक्रीज होईल 2 टाइम्स ने डिक्रीज झाला. बरोबर, एरिया कितीने हे होणार ना, लेंथ वाढवली, याला स्ट्रेच केलं, याला स्ट्रेच केलं, लेंथ 2 टाइम्स ने वाढवली, एरिया काय होणार A/2. ठीक आहे, एरिया याचा सपोज A, याचा A डॅश इज इक्वल्स टू A/2 आहे. मग रेडियस कितीने इन्क्रीज डिक्रीज होतो ते पाहिजे आधी. ठीक आहे, किंवा रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स कितीने इन्क्रीज डिक्रीज होतो ते पाहू. R इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे हाय, बरोबर. लेंथ कितीने वाढली आहे, लेंथ कितीने वाढली आहे 2 टाइम्स. ठीक आहे, R डॅश म्हणूयात, R डॅश इज इक्वल टू काय येणार आहे 2L अपॉन A/2. म्हणजे R डॅश इज इक्वल टू काय येतो, हा 2 वरती जाईल 4 रो L अपॉन A, आणि रो L अपॉन A म्हणजेच काय R, म्हणजे R डॅश जो आहे तो किती वाढला 4 टाइम्स ने इन्क्रीज झाला. ठीक आहे, म्हणजे पहिला जो रेजिस्टन्स होता तो आपल्याकडे आहे किती आहे 10. म्हणजे आता ह्या वायरचा जो रेजिस्टन्स झालेला आहे तो किती झालेला आहे 40 ओहमचा रेजिस्टन्स झालाय. कितीचा झालेला आहे 40 ओहमचा रेजिस्टन्स झालेला आहे. ठीक आहे, आता अक्रॉस काय काढायचे आपल्याला, ह्या पूर्ण वायरचा रेजिस्टन्स किती आहे, पूर्ण वायरचा किती आहे 40 ओहमचा रेजिस्टन्स आहे. आता काय काढायचंय, या दोन पॉइंट्सच्या अक्रॉस आपल्याला हे फाइंड करायचं आहे, काय फाइंड करायचं आहे रेजिस्टन्स फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मग वरच्या पोर्शन मध्ये किती येणार 20, खालच्या पोर्शन मध्ये 20. इक्विव्हॅलंट कसे येतात हे पॅरलल आहे, पॅरलल मध्ये इक्विव्हॅलंट कसा काढणार, आता दोन्ही रेजिस्टन्स सेम आहे आणि कसे कनेक्टेड आहेत पॅरलल कनेक्टेड आहे. मग त्याचं काय करायचं डायरेक्टली हाफ, काय करायचं डायरेक्टली हाफ. ठीक आहे, दोन रेजिस्टन्स इक्वल असतील आणि पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे तर त्यांचं काय करायचं डायरेक्ट हाफ. 3 कनेक्टेड असेल तर 3 टाइम्सनी कमी करायचा, 4 असेल तर 4 टाइम्सनी. आता किती आहेत 2 कनेक्टेड आहेत म्हटल्यानंतर आन्सर काय येणार 10 ओहम. समजलंय का. नेक्स्ट assertion reason. Given below are two statements. One is labeled as assertion A and other is labeled as reason R. ठीक है, हाँ assertion A,
हाऊस मेड ऑफ कॉन्क्रीट रूफ्स ओव्हरलेड विथ फोम कीप द रूम हॉटर ड्युरिंग समर. फोम माहितीये काय असतो? फोमिंग करतात घरावर माहितीये का? प्लास्टर सारखंच असतं. ते कशासाठी करतात? गरमी होऊ नये किंवा हीट जी आहे ती हीट आपल्या घरात येऊ नये म्हणून. ठीक आहे. तर फोमिंग जे केलं जातं ते फोमिंग कशासाठी केलं जातं? युजली फोमिंग याच्यासाठी असतं की हीट ट्रान्सफर नको व्हावं म्हणून. ठीक आहे. हीट ट्रान्सफर म्हणजे थोडक्यात काय, तो इन्सुलेटर म्हणून वापरला जातो आपण. ठीक आहे. म्हणजे तो काय करणार नाही, हीट ट्रान्सफर करणार नाही. ठीक आहे. तर काय, हाऊस मेड ऑफ कॉन्क्रीट रूफ्स ओव्हरलेड विथ फोम कीप द रूम हॉटर ड्युरिंग समर. असर्शन ए. ठीक आहे. हॉटर ठेवतं का? ए काय आहे? फॉल्स आहे. ठीक आहे. द लेअर ऑफ फोम insulation prohibits heat transfer at it contains air pockets. A is false, R is true. ऑप्शन बी. ठीक आहे. हे केलंय वाटतं माझ्या मते काल. आलंय का आन्सर याचं? आलंय का? काय करायचंय? गिवन सर्किट shows a uniform straight wire AB of 40 cm length. 40 cm लेंथ आहे. इन ऑर्डर टू गेट झिरो रिडिंग आणायची आहे. तर हा जो जॉकी आहे तो जॉकी कुठं प्लेस करायचा आहे? ठीक आहे. हे शोधायचंय. ठीक आहे. काय करणार मग? हा रेजिस्टन्स आपण इथली लेंथ, रेजिस्टन्स आपण ही लेंथ आपण सपोज म्हणूयात एक्स किंवा आर. आर जास्त बेटर आहे. ठीक आहे. आणि काय 12 आपण पूर्ण लेंथ 40 आहे म्हणजे 40 मायनस आर काय होईल ते 8. क्रॉस मल्टिप्लाय करा किती होईल? याला आधी कॅन्सल करू शकतो आपण. कितीचा येतो तो? 2 4 जा आणि 2 6 जा. परत कॅन्सल आउट करू शकतो. 2 आणि 3 म्हणजे 2 into 40 minus r is equal to काय आला? 3r. 80 minus 2r is equal to 3r. म्हणजे 80 is equal to किती आला? 5r. म्हणजे r is equal to काय आला? 80 upon 5. 5 1 जा 3 राहिला 30 16. आन्सर काय आहे? 24. कसं काय? बरोबर तर केलंय. अच्छा इकडून या एंड पासून करायचंय. कुठल्या एंड पासून करायचंय? प्लेस फ्रॉम बी. बी पासून शोधायचंय. इकडून जर ए पासून तो एक्स आहे 16 आहे तर बी पासून किती असणार? 24. 40 मायनस 16 म्हणजे 24. बी पासून प्लेस करायचं होतं. समजलंय का? ठीक आहे. हा क्वेश्चन आता सोडवणार आहे तुम्ही. हा क्वेश्चन आता सोडवणार आहात.